नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. MA अर्थशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 यासाठीचा तिसरा पेपर जो संशोधन पद्धती आहे, त्या संशोधन पद्धतीमधील दुसरं प्रकरण नाचा हा शेवटचा भाग. की यापूर्वी आपण अन्वेषात्मक संशोधन आराखड्याच्या संदर्भात अभ्यास चर्चा केली. त्यानंतर वर्णनात्मक संशोधन आराखड्याची चर्चा केली. त्यानंतर निदानात्मक संशोधन आराखड्याची चर्चा केली. आणि संशोधन आराखड्याचे हा एक चौथा प्रकार आहे. कारण संशोधन आराखड्याचे जे प्रकार पाडले गेलेले आहेत ते प्रकार अभ्यासाच्या उद्दिष्टानुसार वापरलेले आहे. की संशोधनामध्ये कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो, संशोधनपर अध्ययनाची कोणकोणती उद्दिष्टं आहेत याचा विचार करून संशोधनाची जी कार्ययोजना आखली जाते त्याचं वेगवेगळं स्वरूप असतं आणि त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आधारे त्या संशोधन आराखड्याला योग्य ते नाव दिलेलं आहे. आजचा जो संशोधन आराखडा आहे तो आहे प्रयोगात्मक संशोधन आराखडा. त्यालाच काही ठिकाणी परीक्षणात्मक संशोधन आराखडा असं म्हणतात. त्यालाच एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन असा शब्दप्रयोग वापरला जातो. या अनुषंगानं प्रयोगात्मक संशोधन आराखड्याचा अर्थ, कार्यकारण संबंध कसे असतात ते पाहणं आणि प्रयोगात्मक संशोधन आराखड्यासाठी आवश्यक अटी म्हणजेच त्याची वैशिष्ट्य काय आहेत याचा भाग आपण पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे नैसर्गिक शास्त्राच्या अध्ययनात प्रामुख्यानं प्रयोगात्मक संशोधन पद्धतीचा वापर केला जातो. प्रयोगात्मक संशोधन पद्धती म्हणजे अध्ययनासाठी एक नियंत्रित परिस्थिती निर्माण करणं आणि निरीक्षण करणं याला प्रयोग असं म्हणतात. की नैसर्गिक शास्त्रामध्ये म्हणजे फिजिक्स असेल, रसायनशास्त्र असेल, जीवविज्ञानशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल, तुमचं काय म्हणतात प्राणीशास्त्र असेल, ही जी नैसर्गिक शास्त्र आहे तर त्या शास्त्रामध्ये निरीक्षणासाठी एक नियंत्रित परिस्थिती तयार केली जाते आणि त्याचं निरीक्षण करून काही नोंदी केल्या जातात आणि त्या नोंदीच्या आधारे, त्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून त्या घटनेबद्दल एक निष्कर्ष मांडले जातात. की तुम्ही म्हणजे हायस्कूलला असताना म्हणजे काय म्हणतात पदार्थविज्ञान, भौतिकशास्त्राचे काही प्रयोग केले असतील की प्राणवायू हा ज्वलनक्षम आहे, तर आपण त्या बिकरमध्ये मेणबत्ती अशी उलटी करून ठेवतो. जोपर्यंत त्यामध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत ती मेणबत्ती जळते आणि पुन्हा मग बंद होते, कारण तिला ऑक्सिजन मिळत नाही. परंतु तीच मेणबत्ती आपण बाहेर ठेवली तर तिचं म्हणजे पूर्ण क्षमता आहे तोपर्यंत ज्वलंत राहते. परंतु बिकरमध्ये अशी उलटी करून ठेवली की लगेच विझते. म्हणजे आपण नियंत्रित परिस्थितीमध्ये हा प्रयोग केलेला आहे. निरीक्षण आणि प्रयोग याच्यामध्ये फरक आहे. की एखाद्या घटनेकडे जाणीवपूर्वक पाहणं त्याला काय म्हणायचं, निरीक्षण, ऑब्झर्वेशन, अवलोकन. की एखाद्या घटनेकडं जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक पाहणं याला निरीक्षण असं म्हणतात. आणि प्रयोग म्हणजे एखादी विशिष्ट परिस्थिती, नियंत्रित परिस्थिती निर्माण करून, ती घटना निर्माण करून त्याचं निरीक्षण करणं याला प्रयोग असं म्हणतात. प्रयोग आणि निरीक्षण याच्यामधला फरक आपल्याला प्रायोगिक संशोधन पद्धतीचा विचार करताना करावा लागतो. की निरीक्षण म्हणजे काय, तर एखादी घडून येणारी घटना असते, त्या घटनेचं जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक अवलोकन करणं, ऑब्झर्वेशन करणं याला निरीक्षण असं म्हणतात. तर प्रयोग म्हणजे काय, की एका नियंत्रित परिस्थितीमध्ये एखादी घटना तयार करणं, निर्माण करणं आणि तिचं निरीक्षण करणं याला प्रयोग म्हणतात. नैसर्गिक शास्त्रात अध्ययन करताना अशी प्रयोगशाळेमध्ये त्या विषयाच्या अनुषंगानं वेगवेगळी नियंत्रित परिस्थिती केली जाते आणि त्या नियंत्रित परिस्थितीमध्ये त्या घटनेचं निरीक्षण केलं जातं.
त्या घटनेवर दुसऱ्या कोणत्या घटकाचे कसे प्रभाव पडतात, परिणाम होतात याचं निरीक्षण केलं जातं आणि त्या आधारे त्या विषयाच्या संदर्भातील नवीन ज्ञान तत्व शोधून काढली जातात. परंतु प्रायोगिक पद्धतीच्या निरीक्षणाचा पुन्हा पुन्हा पडताळा घेता येतो की प्रायोगिक पद्धतीनं जर तुम्ही एखादं अध्ययन करत असू तर ते निरीक्षण असतं. त्या निरीक्षणाचं पुन्हा पुन्हा पडताळा आपल्याला घेता येतो की एकच प्रयोग एक व्यक्ती अनेक वेळा करू शकतो, त्याला तेच निष्कर्ष मिळतात. की समजा तुम्ही एखादा दगड फुल पाण्यानं भरलेलं पात्र असेल, म्हणजे ग्लास असेल किंवा बिकर असेल, काय असेल, त्याच्यामध्ये दोऱ्यानं दगड बांधून ते टाकला, एकच दगड तेवढा, तर त्या बिकरमधून, त्या पात्रामधून जेवढं पाणी बाहेर पडतं तेवढं त्या दगडाचं आकारमान असतं. हाच प्रयोग अनेकानं केला तरी तोच निष्कर्ष निघतो. म्हणजे प्रायोगिक अध्ययन पद्धतीमध्ये निष्कर्षाची पुन्हा पुन्हा पडताळणी करता येते. कोणत्याही विषयाच्या अध्ययन पद्धतशीर संघटितपणे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. प्रायोगिक अध्ययन पद्धतीचं वैशिष्ट्य काय आहे, तर कोणत्याही विषयाच्या संदर्भात प्रयोग करून पद्धतशीर संघटित ज्ञान प्राप्त करणं हे प्रायोगिक पद्धतीचं वैशिष्ट्य आहे, प्रमुख वैशिष्ट्य आहे. सद्य परिस्थितीत नैसर्गिक शास्त्राप्रमाणे सामाजिक शास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा उपयोगाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. की नैसर्गिक शास्त्राप्रमाणेच सामाजिक शास्त्रामध्ये देखील प्रायोगिक पद्धतीचा, परीक्षणात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो. की सामाजिक संशोधनामध्ये ज्या घटना, सामाजिक घटना असतात, सामाजिक व्यवहार असते, मानवी वर्तणूक असते, हिला एका नियंत्रित परिस्थितीत तिचं निरीक्षण करता येत नाही. की मानवी वर्तणुकीच्या संदर्भात एखादी विशिष्ट नियंत्रित परिस्थिती आपल्याला निर्माण करता येत नाही, परंतु तसा प्रयोग केला जातो. आणि त्यासाठी मग अलीकडच्या काळात जे काही स्केलिंग टेक्निक, अनुमापन तंत्र विकसित केले गेले आहे, माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या किंवा वेगवेगळ्या अभ्यास पद्धती वापरून मानवी वर्तणुकीचं मोजमाप करण्याच्या दृष्टीनं काही तंत्र विकसित केलेली आहे. त्याला आपण अनुमान पद्धत असं म्हणतो. आणि त्या अनुमापन पद्धतीच्या आधारे सामाजिक शास्त्रामध्ये देखील अलीकडच्या काळामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर होत आहे. म्हणून सामाजिक संशोधनात नैसर्गिक शास्त्रातील संशोधना इतकी प्रायोगिक पद्धती विकसित झालेली नाही. पण अलीकडं विशेषतः अगस्टकॉम यांनी सामाजिक घटनांचं, सामाजिक समस्यांचा अभ्यास करताना या पद्धतीचा वापर केलेला आहे. की आदिवासींची कुटुंब व्यवस्था, आदिवासींच्या कुटुंब व्यवस्थेतील व्यवहार यांचं बारकाईने निरीक्षण करण्यासाठी एक नियंत्रित गट निवडला आणि एक निरीक्षण गट केला. प्रायोगिक गटाची निवड केली आणि एक नियंत्रित गटाची निवड करून अगस्टकॉमनं प्रायोगिक पद्धतीचा वापर करून आदिवासी लोकांच्या कुटुंब व्यवस्थेचे, समाज व्यवस्थेचं अध्ययन करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून अगस्टकॉम यांनी सामाजिक संशोधनात प्रायोगिक पद्धती वापरण्याची सुरुवात केली आणि अलीकडं मात्र ती पद्धती मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. की अनेक मर्यादा आहेत. की मानवी वर्तणूक हे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये कशी आहे हे अभ्यासणं शक्य होत नाही. मानवाची वर्तणूक ही परिस्थिती सापेक्ष असते. वेळ, काळ, स्थळ किंवा पुढच्याचा व्यवहार यानुसार मानवाचं वर्तणूक बदलतं. त्यामुळं प्रायोगिक पद्धतीच्या समाजशास्त्रात वापर करण्यावर जरी मर्यादा असल्या तरी अलीकडच्या काळामध्ये सामाजिक संशोधनामध्ये देखील प्रायोगिक पद्धतीचा वापर केला जातो, त्याचा विकास होत आहे. म्हणून संशोधनात गृहीत कृत्य मांडून संशोधनाला दिशा द्यावयाची असते. की कोणतंही संशोधन असेल तर त्या संशोधनाची दिशा आणि व्याप्ती निर्धारित करण्यासाठी त्या विषयाच्या संदर्भात जे काही पूर्व अनुभव मिश्रित ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारे जे काही प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न विधानाच्या स्वरूपात मांडावे लागतात. त्याला आपण गृहीत कृत्य असं म्हणतो. त्याला आपण गृहीत कृत्य म्हणतो. आणि असे गृहीत कृत्य मांडली
की त्या संशोधन कार्याची दिशा आणि व्याप्ती निश्चित होते. त्या गृहीत कृत्याची चाचणी घेण्यासाठी प्रयोगात्मक संशोधन आराखडा उभा केला जातो किंवा आखला जातो की माणसाच्या वर्तणुकीच्या किंवा सामाजिक समस्येच्या संदर्भात की गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती कसा असतो याचं अध्ययन करायचं असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस हा लोभी असतो किंवा त्याला कमी कष्टामध्ये जास्तीचं काहीतरी मिळावं असं वाटतं आणि त्या लोभापोटी तो चोरी करतो. त्याच्याजवळ काही मूल्यवान हे दिसलं की त्याला हव्यास वाटतो की हे आपल्याला मिळालं पाहिजे आणि मग ते कष्ट न करता मिळवलं पाहिजे असं त्याची धारणा असते. मग ते गृहीत कृत्य आपण की गुन्हेगारी प्रवृत्ती ही संपत्ती व उत्पन्नाच्या लोभापोटी वाढते आहे किंवा दारिद्र्य आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्यातील सहसंबंध दिसून येतो असं जर तुम्ही गृहीत कृत्य केलं तर या गृहीत कृत्याची तपासणी करण्यासाठी प्रयोगात्मक पद्धतीचा वापर केला जातो की जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत त्यांचं बारकाईनं निरीक्षण केलं जातं विशिष्ट परिस्थितीमध्ये की एकांत ठेवला आणि तिथं मौल्यवान वस्तू ठेवल्या आणि दारिद्र्य रेषेखालील माणूस तिथून चालला तर तो कसा करतो किंवा तो काय करतो. पैसे समजा आपण रस्त्यामध्ये असे पैसे टाकले की ते लोक असे उचलतात किंवा काही करतात असं दाखवलेलं असतं ते पोरं असे धागा उडतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की या ठिकाणी गृहीत कृत्याची पडताळणी करण्यासाठी जो संशोधन आराखडा तयार केला जातो त्यालाच प्रयोगात्मक संशोधन आराखडा असं म्हणतात. असंही त्याची व्याख्या करता येईल. म्हणजे संशोधनात गृहीत कृत्य मांडून संशोधकांना निश्चित दिशा द्यावी लागते. त्या गृहीत कृत्याची चाचणी घेण्यासाठी प्रयोगात्मक संशोधन आराखडा तयार केला जातो. प्रयोगात्मक संशोधन आराखडाच्या माध्यमातून एखाद्या विषयवस्तूच्या संदर्भात शास्त्रशुद्ध समुचित ज्ञान प्राप्त केलं जातं. म्हणून वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीनं प्रयोगात्मक संशोधन आराखडा अतिशय उपयोगी आहे. किंवा एखाद्या विषयाचं समस्येच्या संदर्भात वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त करून त्याला विज्ञानाचा दर्जा प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं देखील प्रयोगात्मक संशोधन आराखडा निश्चित महत्त्वाचा आहे. निरीक्षण आणि प्रयोग यांचं स्वरूप भिन्न असतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा घटना घडत असते त्या घटनेचं त्या घटनेकडे हेतुपूर्वक पाहिलं जातं त्याला निरीक्षण असं म्हणतात. की एखादी घटना घडते आहे त्या घटनेचं अतिशय दक्षतापूर्वक पाहणी करणं हेतुपूर्वक पाहणी करणं याला निरीक्षण असं म्हणतात. तर एखादी परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून कृत्रिमरित्या एखादी घटना निर्माण केली जाते आणि तिचं निरीक्षण केलं जातं त्या निरीक्षणाला आपण प्रयोग असं म्हणतो. म्हणजे प्रयोग आणि निरीक्षण यांच्यात फरक आहे आणि म्हणून सामाजिक शास्त्रातही प्रयोगात्मक निरीक्षण पद्धती अलीकडच्या काळात प्रगत होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गृहीत कृत्याची चाचणी घेणे की सामाजिक संशोधनामध्ये देखील सामाजिक घटनांच्या बाबतीत गृहीत कृत्ये मांडली जातात आणि ती गृहीत कृत्ये प्रयोगात्मक पद्धतीच्या साहाय्यानं त्याचं परीक्षण केलं जातं आणि त्या परीक्षणामधून जे सत्य बाहेर येतं त्याच्या आधारे नियम आणि सिद्धांत मांडले जातात. म्हणून सामाजिक संशोधनामध्ये ही देखील गृहीत कृत्याचं परीक्षण केलं जातं. नियंत्रित स्थिती आणि निरीक्षण परीक्षणाद्वारे केल्या जाणाऱ्या सामाजिक घटनांच्या अध्ययनाला प्रयोगात्मक अध्ययन असं म्हणतात. की सामाजिक घटनांच्याबद्दल नियंत्रित परिस्थिती निर्माण करून त्याचं निरीक्षण आणि परीक्षण करणं या अध्ययन पद्धतीला प्रयोगात्मक अध्ययन पद्धती असं म्हणतात. आणि अशा संशोधनपर अभ्यासासाठी संशोधक जी कार्ययोजना रूपरेषेच्या स्वरूपात आखतो त्या रूपरेषेला
प्रयोगात्मक संशोधन आराखडा असे म्हणतात। म्हणजे सामाजिक घटनांचं नियंत्रित स्थितीत निरीक्षण आणि परीक्षण करण्यासाठी ज्या प्रयोगात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो त्या प्रयोगात्मक पद्धतीच्या अनुषंगानं जी संशोधनाची कार्ययोजना आखली जाते त्या संशोधन कार्ययोजनेलाच आपण प्रयोगात्मक संशोधन आराखडा असे म्हणतो। म्हणजे प्रयोगात्मक पद्धतीत संशोधकाला नियंत्रित स्थिती व अवस्था निर्माण करून आपल्या गृहीत कृत्याची काय म्हणतात गृहीत कृत्याची परीक्षण करावं लागते, इव्हॅल्युएशन, गृहीत कृत्याची विश्वसनीयता तपासून पाहावी लागते। की प्रयोगात्मक संशोधन पद्धतीमध्ये जर आपण विधान केलं की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील लोकांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आहे, हे तुमचं जर गृहीत कृत्य असेल तर आपल्याला प्रयोगात्मक पद्धतीच्या साहाय्यानं या गृहीत कृत्याचं परीक्षण करण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब आहेत त्यांची 2 गटात विभागणी केली जाते। एक गट असतो त्याला प्रायोगिक गट असं म्हणतात आणि दुसरा गट असतो तो निरीक्षण गट असतो। आणि प्रायोगिक गटावर वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि त्यामधून तो निष्कर्ष, ते गृहीत कृत्य खरं आहे की नाही हे शोधलं जातं, हे पडताळून पाहिलं जातं। म्हणून यामध्ये सांगण्याचं तात्पर्य की प्रायोगिक पद्धतीत संशोधकाला निश्चित स्थिती व अवस्था निर्माण करून आपल्या गृहीत कृत्याची पडताळणी करून पाहावी लागते। जोपर्यंत प्रयोग सुरू आहे तोपर्यंत ती नियंत्रित स्थिती बदलता कामा नये, त्या स्थितीमध्ये बदल होता कामा नये किंवा बदल काय होऊ देऊ नये असं त्यामध्ये म्हटलेलं आहे की नियंत्रित अवस्था ही प्रयोगात्मक पद्धतीचे, प्रयोगात्मक संशोधनाचे महत्त्वाचा घटक आहे। की सामाजिक संशोधनामध्ये नियंत्रित अवस्था, नियंत्रित परिस्थिती निर्माण करून प्रयोग करणं हे प्रयोगात्मक संशोधन आराखड्यासाठीची महत्त्वाची अट आहे। की प्रयोगात्मक संशोधन पद्धती ही वैज्ञानिक पद्धती मानली जाते, परंतु सामाजिक संशोधनामध्ये अभ्यासाचा विषय हा परिवर्तनीय आहे। त्यामुळं योग्य परिस्थिती निर्माण करणं की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्रयोगशाळा ही नियंत्रित व्यवस्था आहे, परिस्थिती आहे। त्या नियंत्रित परिस्थितीमध्ये संशोधक वेगवेगळे प्रयोग करून पुन्हा पुन्हा ते निष्कर्ष पडताळून पाहतो। त्याच पद्धतीनं समाजशास्त्रामध्ये सामाजिक घटना असतील, सामाजिक समस्या असतील यांचं अध्ययन करताना संशोधकाला प्रयोगात्मक पद्धतीचा अवलंब करायचा असेल तर विशिष्ट परिस्थिती निर्माण करावी लागते आणि त्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या घटकांचा त्या परिस्थितीवर कसा प्रभाव पडतो याचं जाणीवपूर्वक निरीक्षण करावं लागतं। आणि मग हे निरीक्षण म्हणजे प्रयोगात्मक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक समस्येचं अध्ययन होय आणि अशा सामाजिक समस्येच्या अध्ययनासाठी जो काही आराखडा, रूपरेषा संशोधक आखतो त्याच रूपरेषेला आपण प्रयोगात्मक संशोधन आराखडा असं म्हणतो। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की प्रयोगात्मक संशोधन आराखडा म्हणजे प्रयोगात्मक अध्ययन पद्धतीचा अवलंब करून नियंत्रित परिस्थितीमध्ये सामाजिक घटनेबद्दलचे जे गृहीत कृत्य असतात ते गृहीत कृत्य पुन्हा पुन्हा तपासून पाहणं यालाच आपण प्रयोगात्मक अध्ययन असं म्हणतो। आणि प्रयोगात्मक अध्ययनासाठी जी काही संशोधकाची कार्ययोजना असते त्याला प्रयोगात्मक संशोधन आराखडा असं म्हणतो। त्यानंतर आपल्याला की कार्यकारण संबंध, की प्रयोगात्मक संशोधन आराखड्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या प्रयोगात्मक संशोधन आराखड्याच्या साहाय्यानं ज्या संशोधन समस्येचा आपण अभ्यास करत आहोत त्याची संबंधित वेगवेगळे घटक म्हणजे चल, व्हेरिएबल यांच्यात परस्पर काय संबंध आहे,
एखादी सामाजिक घटना घडून येणे हा परिणाम आहे, परंतु ही घटना घडण्यापूर्वी ती घटना घडून येण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. त्या घटना आणि ती कारणे यांच्यातील संबंध स्पष्ट करणं याला कार्यकारण संबंध असं म्हणतात. आणि प्रयोगात्मक संशोधन पद्धतीमध्ये सामाजिक शास्त्रात प्रयोगात्मक निरीक्षण प्रगत होत चालले आहे. अलीकडे सामाजिक संशोधनामध्ये प्रयोगात्मक निरीक्षण ही पद्धत देखील अलीकडे मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. याचे कारण गृहीत कृत्याची चाचणी घेताना त्या घटनेचा कार्यकारण संबंध लक्षात घेणे आणि प्रयोग संशोधनाची उद्दिष्ट आहे. की याचं मुख्य कारण काय, की गृहीत कृत्याची चाचणी घेताना त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या विविध चलातील कार्यकारण संबंध स्पष्ट करणं आणि त्या आधारे प्रायोगिक पद्धतीचा वापर करून त्या नियंत्रित परिस्थितीमध्ये, म्हणजे एखाद्या घटनेवर कोणत्या घटकाचा किती प्रभाव पडतो, परिणाम होतो हे पाहण्यासाठी जेव्हा नियंत्रित परिस्थिती निर्माण केली जाते आणि नंतर निरीक्षण केलं जातं की काय होतं, त्याला आपण प्रयोगात्मक निरीक्षण असं म्हणतो. आणि असं प्रयोगात्मक निरीक्षण तयार करण्यासाठी जो आराखडा तयार केला जातो त्यालाच आपण प्रयोगात्मक किंवा परीक्षणात्मक संशोधन आराखडा असे म्हणतो. इतर कोणतीही वस्तूवर किंवा असं म्हणता येईल की कार्याच्या पूर्वी घडणारी घटना की कोणत्याही घटनेपूर्वी घडून येणाऱ्या बाबी हे काय झाले, त्या घटनेची कारणं झाली. की कोणतीही घटना अशी आकस्मित होत नाही, तर त्या घटनेमागं अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारणं असतात. त्या घटना घडून येणे हा परिणाम आहे, परंतु तो घटना घडून येण्यासाठी कोणकोणते घटक जबाबदार आहेत, कारणीभूत आहेत, त्याला काय म्हणतो, कारणे. कारण आणि परिणाम यांच्यातील संबंध कशा स्वरूपाचा आहे हे पाहण्यासाठी प्रयोगात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणून कार्यकारण संबंध, कारण आणि परिणाम यांच्यातील संबंध स्पष्ट करणं याला कार्यकारण संबंध असं म्हणतात. म्हणजे कार्याच्या पूर्वी घडणाऱ्या घटना, कारण व अविचलित असणं, किंवा आपल्याला वेगवेगळ्या बाबीच्या स्वरूपात त्याबद्दल सांगता येईल. की वैज्ञानिक पद्धतीनं एखाद्या सामाजिक समस्येचं अध्ययन करत असताना आपल्याला प्रयोगात्मक पद्धतीचा अवलंब करून निरीक्षण करावायचं असेल तर सदर संशोधकाला एक नियंत्रित परिस्थिती तयार करावी लागते, निर्माण करावी लागते. आणि त्या नियंत्रित परिस्थितीमध्ये 2 गट तयार करावे लागते. एक गट असतो प्रयोगात्मक गट, त्याला म्हटलं की ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे. आणि दुसरा असतो नियंत्रित गट, की स्थिर असतो, त्याच्यावर कुठलाही प्रयोग केला जात नाही. एखाद्या घटनेचा परिणाम काय होतो, तर त्या प्रयोगात्मक जो गट निवडलेला आहे व्यक्तिगट, त्याच्यावर काय परिणाम होतात, त्याच्या वर्तणुकीमध्ये काय परिणाम होतात. की गुन्हेगारीचा अभ्यास करताना दारिद्र्य रेषेतील कुटुंबाची आपण 2 गटामध्ये विभागणी करावी लागते. आणि त्या विभागणीवरून काय ते एकाला की वेगवेगळ्या घटनांचा प्रयोग एका गटावर म्हणजे प्रायोगिक गटावर करावा लागतो. आणि ती घटना घडल्यानंतर, तो इन्सिडेंट घडल्यानंतर त्या प्रयोगात्मक गटातील लोकांची वर्तणूक कशी बदलते याचं निरीक्षण करावं लागतं. तर नियंत्रित गटावर कुठलाही प्रयोग केला जात नाही, त्यांची एक रीडिंग घेतली जाते, नोंद घेतली जाते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य प्रयोगात्मक अध्ययन पद्धतीमध्ये आपल्याला प्रथम प्रयोग करणारा गट आणि नियंत्रित गट निवडावा लागतो. त्यामुळं की प्रयोगात्मक संशोधन आराखडा तयार करण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत त्यालाच आपण त्याची वैशिष्ट्य असंही म्हणू शकतो. तर आपण इथं सांगितलेलं आहे की पहिलं वैशिष्ट्य प्रायोगिक व नियंत्रित गट निवडण्याची पद्धती. की प्रयोगात्मक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक संशोधन करताना आपल्याला
प्रयोगात्मक गट आणि नियंत्रित गट निवडावा लागतो आणि तो गट हा संशोधकाच्या इच्छेनुसार निवडला, त्याच्या सोयीनुसार, त्याच्या मर्जीनुसार जर त्यानं तसे कुटुंब निवडले तर संशोधन हे विश्वसनीय राहत नाही. संशोधनामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात, विसंगती निर्माण होते. त्यामुळं अशा गटांची निवड करताना की आपण सांगितल्याप्रमाणे की गुन्हेगारी आणि दारिद्र्य यांच्यातील सहसंबंध दिसत असेल तर आपल्याला हा सहसंबंध प्रयोगात्मक पद्धतीच्या आधारे स्पष्ट करावायचा. आपलं गृहीत कृत्य काय की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात गुन्हेगारीचं म्हणजे चोरीचं प्रमाण अधिक दिसून येतं, हे तुमचं गृहीत कृत्य आहे. हे गृहीत कृत्य तपासायचं असेल तर प्रयोगात्मक अध्ययन पद्धतीचा अवलंब केला असता आपल्याला पहिल्यांदा प्रयोगात्मक गट कोणता आणि नियंत्रित गट कोणता यासाठीचे 2 गट समान तयार करावे लागतात. परंतु त्या 2 गटामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची निवड करताना नमुना कसा निवडायचा हे अतिशय महत्त्वाचं आहे की त्यामध्ये निवडीची पद्धती काय आहे. तर सामाजिक संशोधनामध्ये यादृच्छिक नमुना निवड पद्धत, दैव नमुना निवड पद्धत तिचा अवलंब केला जातो की संशोधकाच्या मर्जीनुसार, सोयीनुसार कुटुंब जर असे निवडले तर त्या कुटुंबाकडून जी माहिती प्राप्त होणार आहे ती माहिती विश्वसनीय नसते, असंयुक्तिक असते आणि त्याच्या आधारे जर निष्कर्ष काढले तर ते निष्कर्ष दिशाभूल करणारे असतात, फारशी उपयुक्त ठरत नाही. जर दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना नमुन्यात निवडण्याची समान संधी दिली, म्हणजे चिठ्ठ्या टाकून लॉटरी पद्धतीनं किंवा अंक पद्धतीनं, क्रमित अंकेशन पद्धतीनं जर कुटुंबाची निवड केली, म्हणजे नमुन्यात निवडून येण्याची सर्व कुटुंबाला समान संधी दिली, तर अशा निवडीला प्रातिनिधिक निवड असं म्हणतात. आणि त्या आधारे जर तुम्ही माहिती गोळा करून निष्कर्ष काढत असाल तर ती पद्धती अधिक योग्य आहे. म्हणून या ठिकाणी जर प्रयोगात्मक संशोधन पद्धतीचा वापर करायचा असेल तर त्याचं पहिली अट की प्रायोगिक आणि नियंत्रित गट निवडण्याची पद्धती सुनिश्चित करावी लागते. दुसरी अट की परायतन चलाचे मापन करण्याची वेळ, की परतंत्र चलाच्या की 2 चल असतात. कार्यकारण संबंध स्पष्ट करण्यात असताना किंवा त्याचं स्वरूप जाणून घेत असताना 2 चल असतात. याला एकाला आपण काय म्हणतो, परायत चल म्हणजे परावलंबी चल आणि एक स्वतंत्र चल. जसं मागणी आणि मागणीच्या नियमाचा विचार करत असू तर किंमत हे स्वतंत्र चल आहे. किमतीचा मागणीवर प्रभाव पडतो, म्हणजे किमतीत होणाऱ्या बदलाला अनुलक्षून मागणीत बदल होतो. म्हणून मागणी हे काय आहे, परावलंबी चल आहे, त्यालाच परायत चल असं म्हणतात. आणि किंमत हे स्वतंत्र चल आहे. अशा अनेक स्वतंत्र चलाचा एखाद्या घटनेवर, एखाद्या चलावर काय प्रभाव पडतो तो मोजण्यासाठी सुनिश्चित वेळ निश्चित करावी लागते. की बाजारात किमतीत केव्हा बदल होतो ती वेळ विचारात घेऊन मागणीत किती बदल होतो हे विचारात घ्यावं लागतं. म्हणजे मानवाच्या वर्तणुकीच्या संदर्भात जर की गुन्हेगारी, चोरीची प्रवृत्ती, आपण मगापासून ते उदाहरण पाहतो, तर की दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती कोणत्या वेळी चोरी करू शकतो हा जर आपण विचार केला तर आपण त्या त्या स्पेसिफिक वेळेचा ऑब्झर्वेशन म्हणजे परायतन चल वेळ हा त्या ठिकाणी घटक आहे. की तो सर्वांसमोर चोरी करणार नाही, एकांत असेल, विशिष्ट वेळी, रात्री, संध्याकाळी, कुणी नसताना, अशा पद्धतीने. आणि त्यावेळेचं ऑब्झर्वेशन, त्यावेळेचं अनुमापन, त्याच्या वर्तणुकीत झालेला बदल हे विचारात घेतलं जातं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की या मापनाची वेळ निश्चित करावी. कोणती नेमकी वेळ आहे, सुनिश्चित वेळ विचारात घ्यावे लागतात. की अलीकडं ज्या चोऱ्या हे होतात
घरातल्या ह्याच्या, तर ते संध्याकाळी 3 ते 5 ते 6च्या दरम्यान अशा काळात फार मोठ्या प्रमाणात होतं, असं संशोधनातून स्पष्ट झालेलं आहे. तसं ते निरीक्षण करण्यासाठीची योग्य वेळ निश्चित करणं आणि अनियंत्रित घटकांचा विचार करणं, की अनियंत्रित जो गट आहे त्याच्यावर काय परिणाम झाला आणि प्रयोगात्मक गटावर एखाद्या घटनेचा, एखाद्या कारकाचा प्रयोगासाठी जे 2 गट निवडलेले आहेत सामाजिक संशोधनामध्ये, एक प्रयोगात्मक गट आणि एक नियंत्रित गट, त्या घटनेमुळं प्रयोगात्मक गटावर काय परिणाम होतो आणि नियंत्रित गटावर काय परिणाम होतो याची नोंद घ्यावी लागते आणि त्याच्यातील तफावतीच्या आधारे आपल्याला निष्कर्ष मांडावे लागतात. म्हणून प्रयोगात्मक संशोधन आराखड्यासाठी या बाबी आवश्यक आहेत. प्रयोगात्मक संशोधन आराखड्याच्या ज्या 3 पद्धती आहेत त्यामध्ये पहिली पद्धत आहे प्रयोगात्मक किंवा प्रयोग मात्रा पद्धत, की एखाद्या विशिष्ट प्रयोग करत असताना एखाद्या कारकाचा प्रभाव काय होतो हे जाणून घेणं, किंवा प्रयोग करण्यापूर्वीची परिस्थिती काय होती आणि प्रयोगानंतरची परिस्थिती काय होती हे पाहणं, ही दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत म्हणजे कार्यात्मक तथ्य निरीक्षण किंवा कारणमीमांसा करणं, की असं का झालं याची कारणमीमांसा करणं ही तिसरी पद्धत आहे. म्हणजे की अशा पद्धतीनं आपण संशोधन आराखड्याचे 4 प्रकार पाहिलेले आहेत. एक पहिला अन्वेषात्मक संशोधन आराखडा, दुसरा वर्णनात्मक संशोधन आराखडा, तिसरा निदानात्मक संशोधन आराखडा आणि चौथा प्रयोगात्मक संशोधन. असे 4 प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. या ठिकाणी 2रं प्रकरण संपलेलं आहे. पुढच्या वेळेस आपण 3रं प्रकरण सुरू करू.